पुण्यामध्ये स्कूल बस चालकाकडून 8 वर्षाच्या 2 मुलींवर अत्याचार, 45 वर्षीय चालकाला अटक। वानवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पुण्यामध्ये बापाने स्वतःच्या मुलीवर 1 वर्ष लैंगिक अत्याचार केल्याची घटना। शाळेतल्या गुड टच बॅड टच उपक्रमातून संबंधित प्रकार उघड। आरोपी पंकज ठाकूर पोलिसांच्या ताब्यात। ऋणास्पद गुन्ह्यांमध्ये अल्पवयीनचं वय 16 वरून 14 वर आणण्याचा विचार। अल्पवयीन आरोपीच्या वयाबाबत अमित शहांशीही चर्चा करणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून वाढत्या गुन्हेगारीचा आढावा। बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी उदय कोतवाल आणि तुषार आपटे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। कल्याण न्यायालयाने सुनावली कोठडी। मुंबईच्या चर्चगेटहून 1 वर्षाच्या मुलीचं अपहरण करणाऱ्या महिलेला जयपूरमधून अटक। 11 सप्टेंबरला आरोपी महिलेने केलं पदपथावरून अपहरण। मुंबई पोलिसांची कामगिरी। भिवंडीमधल्या जिल्ह्यातील पहिल्या मुलींच्या डिजिटल शाळेची निर्मिती। आमदार रईस शेख यांच्या प्रयत्नातून उभारली 4 मजली डिजिटल क्लासरूम असलेली शाळा। या मुलींच्या उर्दू शाळेचं शुक्रवारी होणार उद्घाटन। वाराणसीतील साईबाबांच्या मूर्ती हटवल्याचं प्रकरण। शांतीभंग केल्याच्या आरोपात अजय शर्माला पोलिसांकडून अटक। शेअर बाजाराच्या विक्रमी वाढीमुळे गुंतवणूकदारांना मिळाला मोठा नफा। जानेवारी ते सप्टेंबर कालावधीत बीएसईतील कंपन्यांच्या भांडवलात 111 लाख कोटींची वाढ। अनेक शेअर्सनी गाठला उच्चांक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।